बालदोस्तांनो, मूर्ख बेडूक ही मराठी बोधकथा ऐकूया. गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे. चला तर भेटूया बेडकाच्या कुटुंबाला आणि एका गाईला. सर्वप्रथम पीकेज लर्निंग ह्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ह्या गोष्टीमध्ये आपण भेटणार आहोत एका गाईला आणि एका लहान बेडकाच्या कुटुंबाला. तसे तर आपल्याला माहित आहे की गाय आकाराने फार मोठी असते आणि बेडूक मात्र अगदी छोटासा असतो. तर अशाच मोठी गाय आणि छोट्याशा बेडकांना भेटूया. एकेकाळी नदीकाठी बेडकांचे एक कुटुंब राहत होते. तेथे आई बेडूक आपल्या छोट्या छोट्या पिल्लांसोबत आनंदाने राहत होती. आई बेडूक आपल्या पिल्लांची खूप काळजी घेत असे. आई बेडूक त्याच्या पिल्लांची खूप काळजी घेत असे, त्यामुळे ते पिल्लेही खूप आनंदी होते. आई बेडूक आपल्या पिल्लांची काळजी घेत असेच, पण त्याचबरोबर त्यांचे लाडही ती करत असे. नदी काठावर बेडकाचे पिल्ले आनंदाने खेळत असत. एकदा काय झाले, एके दिवशी आई बेडूक काही कामासाठी बाहेर गेली होती. बाहेर जाण्यापूर्वी तिने तिच्या पिल्लांना सांगितले की अरे पिल्लांनो, काळजी घ्या आणि हा नदीकाठ सोडू नका. मी थोड्याच वेळात परत येते, तोपर्यंत तुम्ही येथेच खेळा. नदीकाठापासून दूर जाऊ नका. असे म्हणून आई बेडूक तर निघून गेली. पण आई बेडूक निघून जाताच सर्वात मोठा बेडूक म्हणाला, चला थोडी मजा करूया. आपण जाऊन या नदीच्या पलीकडे काय आहे ते पाहूया. मोठा असल्याने तो त्याच्या भावंडांना म्हणाला, बघा हा, आईने आपल्याला नदीकाठ सोडायला लावलेला नाहीये, त्यामुळे आपण येथून फक्त जवळच जाऊन पुन्हा परत येऊ. हो, चला जाऊन पाहूया. इतर बेडूक सुद्धा उत्साहाने म्हणाले, कारण त्यांनाही उत्सुकता होती की आपण जिथे राहतो त्याच्या पलीकडे काय आहे. जेव्हा ते छोटे छोटे बेडूक नदीच्या दुसऱ्या बाजूला पोहोचले, तेव्हा अचानक त्यांना एक खूप मोठा प्राणी दिसला. त्या प्राण्याला बघून ते बेडकाची पिल्ले तिथेच थांबली आणि अगदीच बारकाईने त्या मोठ्या प्राण्याचं निरीक्षण करू लागले. कारण त्यांच्या पूर्ण आयुष्यात त्यांनी पहिल्यांदाच इतका मोठा प्राणी पाहिला होता. पण इतका मोठा प्राणी पहिल्यांदाच बघून ते खूप घाबरले पण होते आणि त्या प्राण्याला बघून त्यांना आनंदही झाला होता. कारण तो प्राणी त्यांच्या आई बेडकापेक्षाही मोठा होता आणि त्यामुळेच ते उत्सुकतेने त्या प्राण्याकडे पाहत होते. लहान बेडके मोठ्या प्राण्याला अगदी जवळून पाहण्यासाठी त्याच्या आणखी जवळ गेले आणि पुन्हा त्याचे निरीक्षण करू लागले. गाय तेथेच गवत खात होती आणि ही लहान बेडके थोडेसे पलीकडे लपून त्या गायीकडे बघत होते. अर्थात त्यांना त्या प्राण्याला गाय म्हणतात हे माहीत नव्हते. अचानक त्या गायीने म्हणजेच त्या मोठ्या प्राण्याने मू असा आवाज केला आणि एवढा मोठा आवाज ऐकून हे लहान बेडके मात्र घाबरले. आणि जेव्हा त्यांनी हा आवाज ऐकला तेव्हा त्यांनी एकच धूम ठोकली. ते पटकन उड्या मारत आपल्या घरी पोहोचले आणि ते घाईघाईने घराच्या आतही शिरले आणि आपल्या आई बेडकाला शोधू लागले. कारण
प्राण्याचा आवाज ऐकून ते खूप घाबरलेही होते आणि त्यांना आपल्या आईला त्या प्राण्याबद्दल सांगायची घाई देखील झाली होती. आता त्यांना त्यांची आई समोरच दिसली. त्यांनी त्यांच्या आईला त्या मोठ्या प्राण्याबद्दल काय पाहिले ते अगदी सविस्तर सांगितले. आई, आम्ही पहिल्यांदाच इतका मोठा प्राणी पाहिला. एवढा मोठा प्राणी पाहून आम्हाला खूप आश्चर्य वाटले. मग दुसरे पिल्लू म्हणू लागले, आई, तुझ्यापेक्षा देखील तो प्राणी खूप मोठा होता अगं. आई बेडूक कौतुकाने आपल्या पिल्लांचं बोलणं मन लावून ऐकत होती. पिल्लांची उत्सुकता बघून आणि त्यांचे निरीक्षण ऐकून आई बेडकाला देखील मजाच वाटत होती. त्यांचे ऐकून ती हसली, कारण तिला माहित होते की तो मोठा प्राणी म्हणजेच एक गाय आहे. ते गायीबद्दल बोलत आहे. जसे तिला त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करायला आवडत असे, तिच्या मुलांना इतरांचे कौतुक करताना पाहून तिला थोडा हेवा वाटला आणि त्या मोठ्या प्राण्याचा मत्सर देखील वाटला. कारण नेहमी तिच्या अवतीभोवती असणारी पिल्ले एका दुसऱ्याच मोठ्या प्राण्याचं कौतुक करत होते. म्हणून गंमत म्हणून तिने स्वतःला फुगवले. म्हणजेच तिने काय केले, एक मोठा श्वास आत घेतला आणि थोडं पोट फुगवलं आणि म्हणाली, तो प्राणी इतका मोठा होता का? आईकडे बघून त्या पिल्लाने लगेच सांगितले, नाही. तिने पुन्हा स्वतःला एक खोल श्वास घेऊन थोडेसे फुगवले आणि विचारले, इतका मोठा प्राणी होता का? नाही, तो प्राणी तर खूपच मोठा होता. लहान बेडकांनी लगेच उत्तर दिले. आता आई बेडकाला अजूनच गंमत वाटू लागली. आई बेडकाने स्वतःला आणखी फुगवले आणि पुन्हा विचारले, हे बघा, इतका मोठा होता का? आणि अचानक एक मोठा श्वास तिने आत भरला आणि ती फुटली. तिने स्वतःला इतके फुगवले होते की तिचे पोटच फुटले आणि आई बेडकाचा तोच शेवट ठरला. म्हणजेच आई बेडकाचा मृत्यू झाला, कारण तिने प्रमाणापेक्षा शरीर तिचे फुगवले होते. आई बेडकाने गायीच्या आकाराशी जुळवण्यासाठी एक शेवटचा आणि मोठा श्वास घेण्याचा प्रयत्न केला होता, पण तिने तिच्या मर्यादा ओलांडल्या आणि अखेर जे नको व्हायला तेच घडले. तिचे पोट फुटले. बेडकाची पिल्ले तर त्यांच्या आईकडे बघतच राहिली. आता लहान बेडकांना कळले की मोठे असणे नेहमीच चांगले आणि सुरक्षित नसते. इतरांची नक्कल करण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकते. नक्कल केल्यामुळे आई बेडूक जखमी झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. बिचारी तिचे पिल्ले केवळ त्यांच्या आईकडे पाहत बसली. काय मग मुलांनो, आवडली का गोष्ट? मला सांगा, या गोष्टीतून तुम्ही काय शिकवण घेतली? हो परी, गोष्ट आम्हाला खूप आवडली. बेडूक किती लहान होता आणि त्याने केवळ आनंदी होण्याऐवजी त्या मोठ्या गायीशी तुलना केली आणि गायीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. इतरांची नक्कल करण्याचा प्रयत्न करणे धोकादायक असू शकते. हो परिराणी, म्हणूनच स्वतःला स्वीकारा आणि तुम्ही जे आहात, तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी राहा. हे तूच तर शिकवले आहेस. अगदी बरोबर. फक्त लक्षात ठेवा की प्रत्येक जण खास आहे आणि प्रत्येकाकडे वेगवेगळे गुण असतात.
कोणीतरी लहान असतो तर कोणीतरी मोठा, तर कोणी बारीक असतो तर कोणी जाड. कसंही असले तरी कोणीच वाईट नसते, कारण आपण सर्व देवाची लेकरे आहोत आणि आपल्या कुटुंबासाठी प्रत्येकजण खास असतो. काय मग मुलांनो, समजले ना? स्वतःला चांगले बनवण्याचा नक्की प्रयत्न करा, पण दुसऱ्यांची तुलना करून स्वतःला वाईट समजू नका, कारण प्रत्येकजण खास असतो. तात्पर्य: तुम्ही नसलेले असण्याचा प्रयत्न करणे मूर्खपणाचे आहे. म्हणून तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी राहा, समाधानी राहा, कारण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वेगळा आणि खास असतो. म्हणून इतरांशी तुलना करू नका, कुणाचा मत्सर किंवा हेवाही करू नका. अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ, ही गोष्ट आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.